17 ऑक्टोबर 1670 रणभूमी कांचनबारी हे ते युद्ध आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रणांगणात उतरले, हाती पट्टे चढवले आणि 10,000 स्वारांसह शत्रू सैन्याला पराभवाच्या काईत लोटले. आपण शिवचरित्र म्हटलं की आठवतो अफजलखानाचा वध, पावनखिंड, शाहिस्तेखानाच्या बोटांचा किस्सा. पण ही लढाई मात्र इतिहासाच्या पानात कुठेतरी दडून गेली, दुर्लक्षित राहिली. एवढंच काय, ज्या नाशिकमधील चांदवड तालुक्यात हे घडलं ती माणसं देखील इतिहास विसरली. कांचनबारीची लढाई म्हणजे महाराजांच्या नेतृत्वाखालील एक निर्णायक लढाई. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज रणांगणात उतरलेली ही काही मोजक्या युद्धांपैकी एक. 1960 मध्ये इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या जागेवर एक विजयस्तंभ असावा असं म्हटलं होतं. आणि अखेर 19 फेब्रुवारी 2023ला गडवाट संस्था आणि कानमंडाळे गावकऱ्यांनी इतिहास जिवंत करत छत्रपतींच्या विजय स्मृतीला विजयस्तंभ उभारला. ही लढाई फक्त इतिहास नाही, हा आपल्या अस्मितेचा साक्षीदार आहे. हा विजयस्तंभ आपल्याला आठवण करून देतो की इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर त्याची साक्ष द्यायला हवी, तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवा. ही फक्त लढाई नव्हती, हा पराक्रमाचा इतिहास होता. आज आपण शिवरायांच्या एका विस्मृतीत गेलेल्या गाथेला पुन्हा उजाळा देतोय. चला कांचनबारीचा हा विजय पुन्हा नव्याने साजरा करूया.